हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुरनौमि साकरे नाम विस्मृतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुरवन्दे भवबन्धेन मुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटता हितबुद्धिरस्य, ज्ञानेश्वरस्य भगवान् अवतीर्ण एवं श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुत्यं। योगयागविधी येनेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे बीन देव नकळे निसंदेह, गुरुविने अनुभव कैसा कळी, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय, हरिमुखे मना पुण्याचे गणना कोण करे। ज्ञानेश्वर महाराजाच्या 6व्या अभंगामध्ये महाराज तुम्हा मला माऊली सिद्धांत सांगण्याकरता जो परमात्मा आहे तो कोण्याही साधनाला साथ देत नाही, काऊन की साधनं ज्ञाना वाचून बाकीचे साधनं परमात्म्याकडे जाऊ शकत नाहीत, म्हणून अनेक साधनं आहेत, अनेक वाटा आहेत देवाकडे जाण्याच्या। काही सूक्ष्म आहेत आणि काही दुस्तर म्हणजे कठीण आहेत, काही फार अडचणीच्या वाटा आहेत आणि काही फार अवघड वाटा आहेत। म्हणून ह्या सगळ्या वाटा वारकरी संप्रदायाने बाजूला करून एक सोपा मार्ग तुम्हाला देव कळण्याकरता वारकरी संप्रदायाने असा फार सोपा मार्ग अवलंबिला आहे, सांगितलेला आहे। त्याला आपण राजमार्ग म्हणा, इतकं रुंदीकरण केलेलं आहे की तुम्ही कसं बी जाऊ शकता, तुम्हाला काही धक्का लागायचं काही काम नाही। मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार, तुमचा राज्यभार चलल असा मार्ग वारकरी संप्रदायाने स्थापन केलेला आहे। त्यालाच आपण असणारं श्रुत मार्ग म्हणते, म्हणजे श्रवण करणे। काहीच लागत नाही श्रवण करायला, मन आणि कान लागतो। काय लागतं? कान आणि मन लागतं, आणि ते तुमच्याकडं ईश्वर दत्त उपलब्ध आहे। काही आणायचं काम नाही, पैसे खर्चायचं नाही, कुठं जायचं नाही, काही करायचं नाही, मांडी घालायचे, ऐकायचं, मुक्त व्हायचं। श्रवणाचे मिशे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे। अरे तुमचं साम्राज्य या भुवनामध्ये सुखाने नांदताल तुम्ही। आपल्याला तर पाहिजे सुखच, आपल्याला नांदणूक दुःखाची नको, सुखाची लागती। आणि सुख बाहेरून कशानेच मिळत नसतं। जोपर्यंत देव कळत नाही, देवाचा प्रोक्ष ज्ञान होत नाही, जोपर्यंत आपला होत नाही तोपर्यंत काही जरी मिळालं जीवाला तर सुख होणं शक्य नाही। म्हणून
अनेक मार्ग आहेत परमार्थामध्ये. योग मार्ग आहे. जो योग कशाला म्हणते ते योग? अष्टांग योग आहे. 8 अंग आहेत योगाचे. यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार समाज असणारं अनुष्ठान समाधी इथपर्यंत जावं लागतं. योग अभ्यास करीत असताना 6व्या अध्यायामध्ये जसं ह्या 6व्या अभंगामध्ये माऊलीनं जे सांगितलं योगाबद्दल, ज्ञानेश्वरी 6व्या अध्यायात योग अभ्यासाचं सगळं सविस्तर सांगितलं. योगाभ्यास करीत असताना ज्याला योगाभ्यास करायचा त्यांनी एकांतच राहा. कुठं राहावं त्यांनी? एकांतात, जिथं विक्षेप होणार नाही, जिथं असणारा पाण्याचा झरा, नितळ पाण्याचा झरा वाहतो. एक एकांतात वास आहे, जिथं पक्षी वातावरण ईश्वरदत्त सुसज्ज वातावरण आहे. अशा ठिकाणी असणारं आपलं आसन घालायचं. तिथं एक खोलं नसुनी आसन आणि उंच बी नसुनी असं स्थळ की आपलं मन प्रसन्न असावं. तिथं अशी रमणीय जागा पाहून तिथं आपण आपला योग अभ्यास करावा असं. आणि इतकं वागावं लागतं योग्याला. जास्त खाणं नाही, जास्त उपाशी राहणं नाही, जास्त झोपणं नाही, जास्त जागणं नाही. इतकं त्याला त्याच्या शरीराला, त्याच्या इंद्रियाला, त्याच्या प्राणाला, त्याच्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. कशामध्ये? कंट्रोल म्हणजे अशी एक साधना आहे ती की सगळं मित्तुलो बोलू बोली जे उगं थोडंच बोलायचं, जास्त बोलायचं बी नाही, मौन बी नाही राहायचं आणि बोलायचं बी नाही. एक सासुरवाशीसारखं जीवन असतं ते. मनाने काही करायचं नाही आणि सगळं अज्ञात राहून करायचं. असं सासुरवाशीचं काय असतं? जीवन असतं. तिच्या मनाने तिला काहीच करता येत नसतं. तसं योग्याचं जे जीवन असतं इतकं ते कठीण असतं. म्हणून त्याच्यात ओव्या सांगितल्या माऊलीनं, योगाची या वाटा जे निघाले सुबाटा, दुःखाची वाटा भागा आला. योगाच्या वाटाला जे निघाले त्या वाटाला लागलेत, केवळ त्याला काय मिळत असतं? दुःखच मिळतं. दुःखाशिवाय काही खूप असणारं जीवन, खडतड जीवन असतं ते. म्हणून हा जो योग आहे त्याच्या पुढं सांगितलं महाराजांनी, इतका अवघड येतो. बोचरिया बघा, बोचरा माणूस आहे, दात नाही, त्याला हरभरे दिले खाला लोखंडाची, तयार केले घिसाड्याकडून. कशाचे हरभरे? आणि त्याला खाला दिले. कोणाला? हां, लोहाचे त्याने बोचरिया पडती खाणे का उदर भरणे नाही, प्राणशुद्धी पोट भरल का मरल तेव. त्याच्या पुढे एक ओवी दिलेली आहे माऊलीनं. योग तव्हा साध्य होईल सिंहाच्या दाढीवरचा केस उपटून आणायचा, सर्पाच्या फणीवरचा मणी काढायचा, त्याच्यात तो असणारा केस ववायचा आणि आपल्या गळ्यात बांधायचा. आला लक्षात तुमच्या? कोणाच्या दाढीवरचा? हां, सिंहाच्या दाढीवरचा काय उपटायचा केस आणि कोणाच्या गळ्यात घालायचा तो मणी काढायचा, कोणाच्या? सर्पाच्या फणीतला मणी काढायचा आणि तो त्याच्यात वळून आपल्या गळ्यात बांधायचा. तेव्हा झाला तर झाला योग. त्याचा काय होईल? आता ह्या गोष्टी करणं सोपे आहेत का? सिंहाच्या दाढीवरचा केस काढणं, सिंह हे तो फोडून खाईल तो, आणि सर्प आहे तो त्याच्या फणीत सर्प मणी असतं तो काढायचा म्हणजे तो जवळ येऊ देईल का? म्हणून तसा काय आहे? योग आहे. आणि मिळालं तर काय होतं असतं? तर योग अभ्यास करून चित्त शुद्ध होईल, चित्त स्थिर होईल, अज्ञान नाही जाणार, आवरण नाही जाणार, हां, विक्षेप लीन होईल. चांगदेवानी 1400 वर्ष करून योग अभ्यास केला तर अज्ञान नाही गेलं, आवरण नाही गेलं. हां, लीन केलं त्यांनी जग. 6 महिने तो समाधीत लीन करायचा जगाला. पुन्हा ते लीन झालेलं जग समाधीतून आला की पुन्हा ते त्याला पुढं दिसायचं, पुन्हा त्याचं मन विचित्र व्हायचं, पुन्हा मन अस्थिर व्हायचं आणि त्याचा अहंकार तयार झाला. 1400 शिष्यमंडळ तयार झालं आणि मी एक योगी आहे, प्रति ईश्वर स्वतःला समजू लागला, पूजा होऊ लागली. आणि म्हणून असा अहंकार तयार झाला. अरे नुसतं दाढी वाढिली, जटा वाढिल्या, केस वाढिली तर त्याचा अहंकार तयार होतो त्या महाराजाला.
काही अभ्यास नाही केला, योग नाही केला, काही समाधी नाही, अष्टांग योग नाही, काहीच नाही. कपडे बदलले आणि पोशाख बदलला, तितक्यातच असणारं त्याला काय होतं, समाज त्याच्या पाठीमागं लागतो, समाज त्याचं दर्शन घेतो, ते उभा राहतो. आणि कशाचा योग आणि कशाचं काय. म्हणून हे जे योग साधना आहेत, माऊलीनं तिचा निषेध केला, कारण अवघड आहे. कसं आहे लक्षात घ्या. आणि योग कोणाचा असावं, संताचा योग असावं जीवनात. योग म्हणजे भेट. योग अभ्यास कशाला करायला, तो भगवंताच्या प्राप्तीसाठी. पण रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर तो त्याच्यातच गुंगतो. सिद्धीला बी पिशे कोण तया पुशे, नेने राजहंशे पाणी काही. तसं ती त्याला पिसं लागतं त्या रिद्धी सिद्धीचं. त्याच्यातच तो असणारा समाजात बुडून जात असतो. मला काहीतरी मिळालं असं वाटत असतो, पुढचा रस्ता बंद होतो त्याचा. म्हणून इथं महाराज म्हणतात योग अष्टांग योग न कीजे रया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. भगवंताचं वाणीनं भगवंताचं चिंतन कर. अष्टांग योग फार अवघड गोष्ट आहे, त्याच्या नादी लागू नको उगस. अल्पाविषयी काळ जाईल तुझा, मिळणार काहीच नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात योग, त्याच्या पुढे याग यज्ञ करू शकत नाहीत आपण. कारण की आर्थिक राजाने करावं, यज्ञ कोणी करावं, राजाने करावं, ब्राह्मणाच्या हाताने करावं, ऋषीमुनीच्या हाताने करावं. ते मंत्र घोष करीत असतात आणि राजा तिथं बसलेला असतो. आणि बघा इतका जरी यज्ञ केला आणि थोडं जरी चुकलं तर सगळा यज्ञ मातीत जात असतो. पुण्य तर होतच नाही पण पाप होतं. 99 यज्ञ केले महिष राजाने आणि नहुस राजाने 99 यज्ञ केले. आणि इंद्र बी झाला, पण इंद्रियानी भोगण्याची इच्छा झाली म्हणून सगळ्या असणारं ऋषीला पालखीला झुपलं, मधात बसला. आणि गडबड झाल्यामुळं, मन विक्षिप्त झाल्यामुळं त्याला लाता मारल्या, लवकर चला लवकर चला. म्हणून त्यांनी त्याला श्राप दिला, इतका दुष्ट आहेस ना तू, सरड्या होऊन पडशील. तर पाण्यात काय होऊन पडला, सरड्या होऊन पडला. महाराज म्हणतात पण त्यांनी उपशाप असणारं मागितलं, मला वरदान द्या काहीतरी. म्हणजे जाय कृष्ण अवतारामध्ये तुझा उद्धार होईल, कृष्णाच्या दर्शनाने कृष्ण परमात्मा तुझा उद्धार करतील म्हणून ध्यानात घ्या. आणि काय होत असतं, यज्ञ केला तरी पुण्य होत असतं, पुण्याने स्वर्ग मिळत असतं. पण ते स्वर्ग जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत राहत असतं. पुण्य संपलं की त्याची गच्छंती होत असते, पुण्याची पावटी सरत असते, उटी उतरत असते ती पुण्याची, येऊ लागते माघारे मृत्यू लोकात. ते प्रवृत्तीतलं पुण्य आहे. स्वर्ग मिळेल, भोग मिळतील, इथं तरी भोगायतला जीव, तिथं तरी काय होतो, इथं चहा प्याला काय हॉटेल, इथं मुंबईला जाऊन चहा प्याला काय. हे जागा बदलली का काही विशेष येते. फक्त इथं तुम्हाला 10 रुपये द्यावा लागले आणि तिथं तुम्हाला 500 रुपये द्यावा लागले चहाला. फरक इतकंच. फरक किती आहे, इतकाच आहे. इथं तुम्हाला जेवायला 100 रुपयात पोट भरतं, तिथं 500 रुपये 1000 रुपये लागते. फरक पदार्थ तेच असतात, पण हॉटेल चांगली असती आणि बाकी सगळं डेकोरेशन असतं. त्या डेकोरेशनाचे काय असते, पैसे असतात आणि त्याच्यात आपण भाळून जातो. वा 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 वा, काय पॉस काम आहे, काय काय आहे. पुढं 2 माणसं हात जोडायला, तिथं असणारा एक माणूस हात जोडायला आणि सांगायला इंग्लिशमध्ये ते चार्ट असतं, ते पाहायचं आणि सांगायची, ऑर्डर द्यायची, टेबलावर येऊन बसतं. त्याच्यातच तुम्ही भाळता. पदार्थ तर कोणते येतं, तेच असते. तर इथंच आपण असणार तर मुळा खातो, तिथं गिलासात टाकून द्यायला असं बारीक चिरल्याला. मला कळलंच ना ते काय आहे. तर मी म्हणलं काय आहे, म्हणजे मुळा आहे. आपला बांधा खायचा, तिथं बांधा नाही, चिरून बारीक असे चकले केलेले. मला कळलं ना ते गिलास चांगला, त्या गिलासात उभा केलेला, हे काय आहे पदार्थ. आणि म्हणले महाराज हे मुळा आहे, मुळा. आणि त्याचेच कुठं 50 रुपये. म्हणजे ती वस्तू तीच, पण आपल्याला न कळाल्यामुळं भारी वाटत असती. तसं हेच भोग कुठं, स्वर्गात आहेत, दिव्य भोग आहेत. पण त्यालाच असणार इथं पुण्य करून असणारं स्वर्ग मिळवायचा.
म्हणून ते बी असणारं मिथ्या आहे, कल्पित आहे, खोटं. योग याग यज्ञ, योग याग विधीनं वागले तुम्ही हे व्यवहारात, हां हे व्यवहारात विधीनं जर वागले तुम्ही तर व्यवहारामध्ये लोक तुम्हाला चांगलं म्हणतील. लोक म्हणतील खरा माणूस आहे, सत्यवादी आहे, विधीनं वागतो. म्हणून व्यवहारात निधानचं विधीनं तरी वागावं माणसाने. विधी चुकू नाही. काय चुकू नाही? जी असणारं शास्त्राने आपल्याला विधी सांगितलेला आहे त्या विधीनं वागावं. जो विधीनं वागत असतो तो परमार्थाकडे येत असतो, तो श्रवणात येईल, त्याच्या ठिकाणी मुक्त होण्याची इच्छा तयार होईल. संतांची संगत करावं, शास्त्र ऐकावं हे त्याच्या ठिकाणी. आणि जर विधीनंच जर नाही वागू लागला, कसा बी जर वागू लागला तर तो मंदिरात येत नसतो, श्रवणात बसत नसतो, तो संतांची संगत करीत नसतो, दुसऱ्याची संगत करीत असतो तो. मग योग याग विधी हे जरी केलं, योग केला, असे अनेक असणारे योग करणारे संत आज मी तुम्हाला असणारे ते भेटेल. जाऊन पहा तुम्ही. त्याला काय म्हणते तर नाशिकला भेटत असतो कुंभमेळा, तिथं भेटतेच हे लोक विचित्र विचित्र. मग योग अभ्यास केला म्हणजे मुक्त होत असतो का? योग अभ्यास केला म्हणजे चित्त शुद्ध होईल, पण स्थिर होईल, पण त्याचं अज्ञान जाणार नाही. आणि योग अभ्यास बघा, समाधी म्हणजे काय असतं? सुसुप्ती आणि समाधी ह्या दोन अवस्था येतात. सुसुप्तीमध्ये हे जग नसतं, सुसुप्तीमध्ये इंद्रिय नसतात, सुसुप्तीमध्ये मन नसतं. कुठं? संध्याकाळी तुम्ही झोपी गेली त्यावेळेस काय काय नव्हतं तुमच्याकडं? जग बी नव्हतं, इंद्रिय बी नव्हते, मन बी नव्हतं, आणि त्यालाच काय म्हटलं आपण? सुसुप्ती, गाढ झोप. मग काय झालं तिथं? तुमचं जे मन आहे ते मन लीन झालं. बघा, ऑपरेशन करायचं असेल तर तुमचं मन लीन करतो डॉक्टर. तुमचं मन काय केलं होतं? लीन केलं होतं 2 तास. किती तास? 2 तास. आणि मग तुमच्या स्प्रिंग टाकल्या कापू कापू. म्हणजे काय केलं डॉक्टरनी? लीन केलं, इंजेक्शन देऊन मन लीन केलं. तसं तुम्ही झोपी गेले त्यावेळेस ईश्वराने जे दिलेलं तुम्हाला भोग आहेत ते संपले आणि प्रारब्ध संपलं त्या भोगण्याचं, म्हणून ते मन लीन झालं. सुसुप्तीत ते मन काय झालं? लीन झालं. तुमचं अज्ञान नाही गेलं, अज्ञान तसंच राहिलं. सुसुप्तीत तुम्ही बी येतं ना, अज्ञान बी आहे. काय काय आहे तिथं? मी बी आहे आणि माझं न कळणं बी आहे. न कळणं कळालं तर जातच असतं, कळण्याने न कळणं जातं. कशाने जातं? कळालं तुम्हाला. काय कळालं? मी कोण येतं, मी कसा आहे, माझं काय स्वरूप आहे, हे जर इथं कळालं तुम्हाला श्रवणात, संतांच्या संगतीत, तरच ते अज्ञान जाईल. अज्ञान ज्ञानाशिवाय जातच नाही. ज्याचं तुम्हाला अज्ञान आहे त्याचं ज्ञान व्हावं लागेल ना. ज्याच्या अज्ञानाने जे भासत ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होत असतं, हा सिद्धांत आहे. दोरीच्या अज्ञानाने सर्प भासला तर तिथं कोणचं ज्ञान व्हावं लागल? बाकीचे ज्ञान होऊन तिथं चालणार नाही. तिथं सिंगट लावल्याने जमणार नाही, वाळू भारून टाकल्याने जमणार नाही, काठ्या कुऱ्हाड्या आणल्याने बी तो सरप जाणार नाही. तर जाईल कशाने? जाणारच नाही का? दोरीचं ज्ञान झालं की सर्प कुठं गेला? वारुळात गेला का मेला? वारुळात बी गेला नाही आणि मड बी नाही, नव्हता असा सिद्धांत कळाला. नव्हता, काऊन की होती कोण? दोरीच होती. तसं दोरीचं ज्ञान होणं आणि सर्पाची निवृत्ती होणं, आत्यंतिक निवृत्ती होणं. म्हणून दोरीचं ज्ञान न होता बाकी कोणते जरी उपाय केले, तिथं जप केला, तप केला, योग केला, मांडी घालून बसले यज्ञ पेठीला, कुठं? सर्प जाण्याकरता. तिथं दोरीच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती हा सिद्धांत आहे. तसं आत्मज्ञाना वाचून बाकी काही जरी केलं, योग केला, याग केला, विधीनं वागले तरी अज्ञान त्याने जाणार नाही.
अज्ञान उरफाट दृढ होईल. मी केलं म्हणून करण्याचा अहंकार तयार होईल. 2 धामावून आला माणूस की अहंकार तयार होत असतो. चला ना जेवायला लग्नात. ते म्हणतो आम्ही लग्नातलं जेवत आम्ही काशी करून आलो. कुठं करून काय करून आलो. खरंच त्याची काशी झालेली असती. 50,000 गेलेली असती तर आणि त्याची काय झालेली असती. काशी झालेली असती. चप्पी झालेली असती. म्हणून लक्षात घ्या, करणं म्हणलं की अहंकार तयार होत असतो. काही करा ना तुम्ही. परमार्थ अहो कुणी बघा, संसारातल्या करण्याचा आपल्याला अहंकार होत नाही. 4 पाहुणे जीव घातले काही वाटत नाही. आणि द्वादशीला जीव घातलं तर महाराज आले नाही तुम्ही, आमची द्वादश होती. काय येतो त्याचा. परमार्थातलं जारसाक केलं की मोठ्या दाखवत असतो माणूस. अहंकार तयार होत असतो. म्हणून हे अहंकार तयार करणारे जे साधनं आहेत, जर तुम्हाला ज्ञान, म्हणून आपण सुसुप्तीचं चिंतन करायला. सुसुप्तीत अज्ञान आहे. आणि अरे सुसुप्ती म्हणजेच अज्ञान आहे. ज्याला तुम्ही सुसुप्ती म्हणतात ना तेच मोठं काय आहे. घन अज्ञान आहे, मोठं अज्ञान आहे. आणि ते अज्ञान गेल्यावर कुठं राहिली सुसुप्ती. अज्ञान गेलं की काय होत असतं. जागृती बी उडत असती. मग जागृतीच नाही, काय नाही. ज्याला तुम्ही जागृती म्हणायले ती जागृतीच संपत असती काय गेल्यावर. अरे जागृतीचं स्वप्न होत असतं, हे खोटं आहे. जे जे देखणे सकळ, जे जे पाहिले तुम्ही स्वप्नीचे मृगजळ. स्वप्नातलं मृगजळ जसं खरं नाही. अरे जागृतीतलंच मृगजळ खरं नाही तर स्वप्नातलं मृगजळ कुठं खरं. तसं हे बी कशातलं मृगजळ आहे. हे जागृती आहे का स्वप्न आहे. ज्याला तुम्ही जागृती म्हणाली ते जागृती आहे का स्वप्न आहे. स्वप्न वाटायलं का खरं वाटायलं. मग खरं वाटलं की दुःख देत असतं. सर्प खरं वाटलं की तोच. किंडू तरी कापराचे परी लहरी येती साचे. बरेच माणसं मेलेत अशा खोटा सर्प दिसून. भेदवे पानाने झेंडू फुटून अंधारामध्ये असणार येठण अडकिलेलं होतं खोटीला. शेतकऱ्याचं असं मोठं असतं ते काळं झर असं अडकिलेलं आणि इळा तिथंच अडकिलेला. हे पाहत चाफत चाफत गेलं आणि इळ्याने काय कापला. बोटच कापलं. पाहिलं त्याने, बापरे सरप एवढा मोठा. त्यात यठणावरच कशाची कल्पना केली त्यांनी. सर्पाची कल्पना केली. असणार वसरीवर आलं मोठमोठ्याने आरडायला. मला काय डसला. सरप डसला. रक्त काय निघायला. लगे गाडी गिडी बलीनं त्याची तयारी करणं. कुठं न्यायची. उतारे आणले. उतारे उतरायले. अहो त्याला खरंच ना झेंडू फुटला. नाकातून रक्त व्हायलं तिथं मेलं ती. कुठं गाडी टाकूस तरच मेलं ते. कशाने. झेंडू फुटून. आणि सर्प कोणचा. खोटाच. मग खोटाच असणारं खरं वाटलं म्हणून झेंडू फुटून किडू तरी कापुराचे. मग लोकांनी जाऊन पाहिलं. पाहू द्या तरी सरप. पाहिलं नेऊन पाहते तर येठण. कोण. त्यांनीच अडकिलेलं. पुन्हा त्यांनीच खोटीला टांगलेलं. आणि ते पाहून तेव काय केला. मेला तेव. कशानी. काऊन की खोटंच कसं वाटलं त्याला. लक्षात घ्या हे सगळं खोटं नाही का. पिंड ब्रह्मांड भ्रांती नाही का. पिंडी जी स्थिती हे पसारा जे ही भ्रांती आहे का वास्तव आहे. अरे देहच भ्रांती आहे. खोटा आहे तो. देहच काय आहे. भ्रांती आहे. देह म्हणजे काय आहे. पंचमहाभूताचा गोंधळे. पंचमहाभूत म्हणजे काय आहेत. मायेचं कार्य आहे. माया काय आहे. कल्पित आहे. खोटी आहे. म्हणून हे सगळी काय भ्रांती आहे. हे सगळं खोटं आहे. असं ज्याला कळालं हे स्वप्न आहे हे खोटं आहे. मग स्वप्न म्हणल्यावर स्वप्न असतं का. स्वप्न दिसलं तरी दिसून नाही. ते स्वप्न दिसून नाही. दिसू द्या स्वप्नातलं. तर ते दिसलं पण आहे का. ते अजिबात नाही. तुम्हाला का माहित नाही का. बारकाईनं पाहिलं ते दिसतं नाही भासतंय. त्याच्या पलीकडे घेतलं तर नसलेलंच भासलं. ते स्वप्नीचे चेईले
जाईल रया. तसं ते स्वप्न जसं ह्या जागृतीत खोटं आहे, तसं हे बी स्वप्न आत्मस्वरूपावर जर आरूढ झाले तरी हे बी काय. पण कुठं जागा व्हावं लागल? तुमच्या स्वरूपावर. तुमच्या स्वरूपावर तुम्ही जागे झाले की हे जागृती नाही, हे स्वप्न आहे. स्वप्न नाही, खोटं आहे. आणि स्वप्न खोटं आहे, जागृती खोटी म्हणल्यावर जे अज्ञान आहे ते बी निवृत्त झालं. अज्ञान म्हणजे झोप गेली, उडाली झोप. काय उडाली? झोप उडाली. झोप उडाली म्हणजे अविद्या गेली, अज्ञान गेलं. अज्ञान गेल्यानंतर जी जागृती त्याला आत्मजागृती म्हणावं. आणि त्या आत्मजागृतीत जर गेले तुम्ही, आत्मजागृतीवर असताल तर मग सगळं स्वप्न आहे. मग समाधीचे केवळ ज्ञान आहे. ज्ञान प्रकाशे पाहिलं. कोण्या प्रकाशाने पाहिलं? ज्ञान प्रकाशाने पाहिलं. तो मोहांध करू जाईल. मग काय राहिला? मोहरूपी अंधकार निवृत्त झाला. म्हणून इथं महाराज म्हणतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी यास. म्हणून नाना साधनाच्या केल्या खटापटा. निळोबाराय म्हणतात परमार्थासाठी नाना साधनाच्या केल्या खटापटा. परी न पवती याच्या दारवंटा. त्याच्या दरुजापर्यंत हे साधनं जात नाहीत. कोणाच्या? परमात्म्याच्या. दुसरीकडेच गुंगारा देते त्या माणसाला, करणाऱ्या माणसाला. योग करायला की तिकडेच गुततच येऊ. कशात? योग अभ्यासातच काही मिळालं की झालं त्याचं. म्हणून रिद्धी सिद्धी लावी ती पिशी. ते रिद्धी सिद्ध्या प्राप्त होतात त्याच्यातच ते गुततो. 4 पायल्याचं केलं तर भंडारा महाराज आले तर हजारो माणसं जेवते. कशात गुतला? रिद्धी सिद्धीत गुतला. लोकाशनात गुतला. म्हणून नाना साधनाच्या केल्या खटापटा. परी न पवती याच्या दारवंटा. जाणू जाता जाणीव घाली आडफाटा. त्याला जर जाणायला गेले तर जाणच आड येतं. कळालं आम्हाला म्हणतात माणसं. आम्ही का नुसता हरिपाठ म्हणणं म्हणजे कळालं का? आता हरिपाठातली बरीच मंडळी येत नाही. आता रोज हरिपाठाला येतात माणसं, पण तितक्यातच त्याला आपल्याला वाटतं की आपण परमार्थ करीत नाहीत का? कळालं नाही का आम्हाला? रोज हरिपाठांच्या मुखपाठ आहे. कसा आहे हरिपाठ? मुखपाठ. दोन्ही बी हरिपाठ आमच्या मुखपाठ आहेत. त्याचाच काय तयार झाला? अहंकार. कशाचा? बहु केले पाठांतर. आम्हाला टाळ वाजून चांगला सोरात काय येतो? नित्य नियमाने चालू आहे महाराज आमचा. मी मथारा झालो हरिपाठ म्हणता म्हणता. काय येतो त्याचा? म्हणू नये असं नाही, अरे कळून म्हणाव. हे बघा, त्या मुलीनं पतीचं नाव घेऊ नये असं आहे का? घ्यावा, पण कळून घ्यावा. कसं घ्यावा? पती कळालाच नाही नाव घ्याली. अवघडच काम आहे की नाही? आता तिला विचारलं नवरा कोणचा आहे? ती म्हणती कोणास ठाऊक बाबा कोणचा आहे. तर नाव घेते मी. नाव तर घेते पण काय नाही कळाला नाही. काय नाही कळाला. आणि लोकाला म्हणाली तुम्ही सांगा मग नवरा कोण येतं. आता हाणून घ्यायची पाळी आहे की नाही? होय, लेकरायला जन्म देतील, लोकायला विचारती माझा गोह कोण तो सांगा. पुत्र वित पुषे पुत्र वित पुषे. माझा गोह कोण तो सांगा. माझा नवरा कोण येतो सांगा. लेकरायला जन्म द्यायली नवरा माहीत नाही म्हणल्यावर ही अजिबातचीच गोष्ट आहे ना. परमार्थ करायला देव कळाला नाही. आता परमार्थासाठी करावं का समाजातून काही आपल्याला मिळावं यासाठी करावं का देव कळण्यासाठी करावं? आणि देव कळत असतो निस्त्या केल्याने का? श्रवण केल्याने. श्रवणाचे मिशे आजी अवधाने केले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघाड ऐका. म्हणून म्हणा इंद्रिया दंड न देता मोक्षाशी ऐता श्रवणाची मास. म्हणून श्रवण फार महत्वाचं आहे. श्रवण भक्ती सगळ्या भक्ती श्रेष्ठ भक्ती. नवविध भक्त्यात मध्ये श्रवण भक्ती कशी आहे? काहीच नाही लागत. तुम्ही आता हे उपचार आणता पण याची बी काय नाही गरज नाही. फुलाची गरज नाही, हाराची गरज. बस नुसता बुक्का असला की झालं काम आपलं. काय लागत तू? काय नाही बुक्का. कोळशे काढायचे आणि कुटायचे ना आणायचे लावायचे. स्वस्तात मस्त. बोट तर आहेच, कोळशे तर आहेतच. फक्त काऊन लावायचा बुक्का? लक्षात घ्या, या शरीराचा बी काय होणार आहे? बुक्का होणार आहे.
ज्याला लावायलो त्याच्या शरीराचा बुक्का होणार आहे, आणि मी लावायलो आणि तो बी ज्यांनी लावून घेतला तो बी लावायला की तो लक्षात घ्यायला घी तू बी या शरीराचं बी काय होणार आहे, बुक्का होणार आहे. बुक्का होणार आहे उधार गोष्ट आहे का? बुक्काच्या हात आहे हे, जळायलं नाही का शरीर? वाटत नाही. हे, याला खरंच टेंभा लागलेला नाही का? इस्तू लागलेला नाही का? अग्नी लागलेला नाही का? घेतले धडधड सकाळपासून जळायतलं ना ते कोण? शरीर. हा, जे जळत असतं त्याला शरीर म्हणाव. देह दहन होतं त्याचं, त्याला काय म्हणते? देह. ज्याचं होतं दहन होतं का? आता दहन चालू आहे. काळ्या बघा, जळता जळता आधी लाकूड काळवट होत असतं, म्हणजे कोळसे होते, आणि मग राख होत असते. मग अगोदर ते काळं झालं, काळे केस म्हणजे लाकूड काय झालं आता कोळसलं, आणि कोळसल्यानंतर मग काय होती? राख, म्हणजे पांढरं झालं, म्हणजे काय झाली? हे बी नाही कळत का आपल्याला? मग आता राखाचा ढिग आहे का नाही? हो, टाकल्यावर भरल्यावर पोत्यात राख, आताच राख. म्हणून एक बुक्का लावण्याचं वर्म आहे. काय लावण्याचं? हा, म्हणून ध्यानात घ्या. पण जे साधना येतं जाणू जाता जाणीव घाली आडफाटा. योग याग सिद्धी ओळंगती वाटा. योग अभ्यास करायला सिद्धी मधातच काय करतात? आडखाटा घालतात. म्हणून इथं महाराज योग याग विधी येणे नये सिद्धी वायाची उपाधी. अरे परमार्थ करीत असताना उपाध्या टाकून परमार्थ करा. का टाकाव? हा, उपाध्या बाहेरच्या बी आणि आतल्या बी. काही बाहेर उपाध्या आहेत, घरदार लेकरं बाळ शेती बाडी खाणं पिणं विषय भोग, हे सगळे ज्या बाहेरच्या उपाध्या टाकून द्या सगळ्या विचाराने. हे सगळं टाका. काय काय टाका? त्याच्यात थांबू नका, त्याच्यात मन घालू नका. म्हणून हे विषयाचा त्याग करी, विषयाचा त्याग करी. करी हे साधू संग. आपण असणार ऐकलं ना पंचीकरण, सविस्तर सांगितलं त्या पंचीकरण. विषयाचा त्याग करी. काय कर? हा, विषयाचा. कोण्या विषयाचा त्याग करायचा? जे तुमच्या मनाला चित्ताला विक्षिप्त करतील अशा विषयाचा. चला, फार महत्वाचं आहे बरं. तुमच्या मनाला जे अस्थिर करतील, तुमच्या मनाला जे असणारं चित्ताला अस्थिर करतील, विक्षिप्त करतील, हे विषय सेवन करू नाही. असं म्हणून जे विधीनं सांगितलं, डोळे तर पाहणारच ना, बाहेर येत ते. डोळ्याची धावच कुणीकडे, इंद्रियाची ओढच कुणीकडे. मग डोळे पाहणारच ना, मग डोळ्याला काय पाहायला लावायचं हे तुमचं काम आहे. काय पहा? डोळे भरून या. पाहिल तुझी जे चांगलं आहे ते पाहावं डोळ्याने, म्हणजे मन चांगलं राहील. मन कसं राहील? चांगलं पाहिल्याने मन कसं राहील, आणि वाईट पाहिल्याने मन कसं राहील? वाईट होईल. घरामध्ये चांगल्या वस्तू ठेवल्या तर घर कसं राहील? सुशोभित राहील. आणि घरात काही टाकलं तुम्ही तर घाण होईल. ते कचरात काढत नाही. हां, विचारलेली केस तसंच कुणीकडे पडलेली, घरातच असणार, नख काढे तिथंच पडलेली, मग घर राहिलं का ते? तसं हे असणारं चित्त असणारं घर, चित्त असणारं मंदिर जर तुम्ही चांगलं पाहिलं. आता चांगलं काय आहे? देवाचं रूप. जगात सुंदर काय आहे? जग में सुंदर हा काय आहे ना गीत? जग में सुंदर है दो नाम. हाँ, जग में सुंदर है दो नाम, कहो कृष्ण कहो या राम. बोलो श्याम श्याम श्याम. काय आहे जगात? देव सुंदर आहे. सुंदर ते ध्यान, म्हणून त्याचं ध्यान करावं. ते सुंदर आहे म्हणून त्याचं ध्यान करावं त्या मनामध्ये. म्हणून डोळ्याने देवाला पहा, डोळ्याने शास्त्राला पहा, डोळ्याने जे जगात सुंदर आहे. बघा तुम्हाला एखाद्या झाडावर फुल दिसलं तर मन कसं होतं? डोळे तुम्ही घ्या रे सुख. प्रसन्न होतं. जी गोष्ट सुंदर पाहिली की मोर पाहिला जंगलात कसं वाटत? प्रसन्न वाटत. आणि जंगलात डुक्कर पाहिलं होय
काय पाहिलं? रानडुक्कर. रानडुक्कर पाहिलं आणि तुमच्या अंगावर धावून आलं. कसं होतं म्हणजे जगात काय पाहावं चांगलं आहे ते पाहावं म्हणून चांगलं होतं. काय ऐकावं कानाने? शास्त्र ऐकावं, श्रवण करावं. कानाने देवाचं ऐकावं, वाणाने देवाचं चिंतन करावं, वाणीनं देवाचं भजन करावं. हे सगळ्या इंद्रियाला देवात लावून द्यावं, देवाकडं त्याचं लावून द्यावं. ही बाहेरची उपाधी. कोणती उपाधी? आणि जितकं तुम्ही त्या इंद्रियाला देवाकडे वळविताल तर एक दिवस अशी पाळी येईल की इंद्रियाला देवा वाचून काहीच आवडत नाही. आत्ता कोठे धावे मन तुमचे चरण, म्हणून आता उठावेशे म्हणा घेत नाही. मनाची एक धारणा तयार होईल की मन बी देवाच्या चिंतनात रमल. म्हणून ही बाहेरची उपाधी आपल्याने काढायची. ती हे टाकून द्यायचं सगळं बाहेरचं, राहू द्यायची त्यांनी तिथं, पण ते खरं नाही. धनदारा पुत्र जण बंधू सोयीरे पिशून सर्व मिथ्याये जाणून शरण रेघा देवाशी. म्हणून त्याच्यातून इंद्रियाला वळवायचं. चला वळू गाई बैसू एका ठाई. म्हणून हे गाई म्हणजे इंद्रिय याला वळायचं, देवाच्या भजनाला लावायचं, देवाकडे त्याला वळवायचं. बाहेरची उपाधी काढायची, बाहेरचं टाकून द्यायचं. आणि आतल्या उपाधी आहेत काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार. ह्या आतल्या काय येतात? मारख्यात परमार्थाला असणारा परमार्थाच्या देवाकडे झाला आड येणाऱ्या उपाध्या आहेत त्या. म्हणून कामाची कोतवाल त्याने नागविले बहुताशी, मोठमोठ्याची आबरू घेतो, भय नाही त्याशी. म्हणून काम म्हणजे इच्छा. ह्या ज्या इच्छा ह्याता अनेक मिळावं आपल्याला, ह्या इच्छा टाकून द्या. त्या इच्छा ज्या दृष्टाने हे तेच मिळत असतं. इच्छा केल्याने कोणालाच मिळत नसतं, मिळालंच नाही. असे पुराणामध्ये मांडलेलं आहे की जे इच्छा एक होत असतं. एक तुम्हाला इच्छा आहे मला मरण येऊ नये का नाही? इच्छा तुम्हाला इच्छा नाही का? आता हे कव्हारोक बी मॅच जगाव, नातीचं बी लग्न पाहावं, नातीच्या लेकराचं चित्रून मी पाहावं. अशा काय येतात? इंद्रिय बी जाऊ नये, डोळे जाऊ नये, कान जाऊ नये. अशा काय येतात? कौरक मला ऐकूया, कौरक जात पडू नये मग. हे काय येतात? हा हे बरं इच्छा. असं होतं का? जसं व्हायचं तसंच होतं. तुम्हाला वाटलं होतं म्हातारपण येऊ नये, आलं नाही का? मग इच्छा हे तसं झालं की इच्छेच्या विरुद्ध झालं. मग जी गोष्ट इच्छा केली तसं नाही झालं की दुःख होत नसतं का? दुःखच होतं. काऊन दशरथाला दुःख झालं? काऊन असणारे रडायले दशरथ राजा, इंद्राला गादीवर बसविणारे इतके शूर, पण रडावं लागलं कोणाला? कारण की इच्छा काय होती? रामाला गादीवर बसायचं ना आपण ऋषीमुनीच्या संगतीत मध्ये राहिलेला काळ घालायचा. झालं विचित्रच. आणि तेच असतं, लग्न करायचं, मुलाला मोठं करायचं आणि मुलाला नोकरी लावायचं. मग आपल्याला मुला नसून बाई पाण्यात टाकून झोका देतील. काय पलंगावर असणार आपली काय करतील? ती दोघं सेवा करतील. बघा अशीच इच्छा होती का पुढं पोरग मोठं हो मला त्यांनी माराव, सुनबाई नाही असणार काही करू नाही आपलं. ही इच्छा होती जायचं लग्न लावतानी? नाही. वेगळीच इच्छा होती सासूबाईची बी. सासूबाईला असं वाटतं की सोन आता घरात आली, आता सगळं तिनं आपलं करावं. ऐकतं ताट आणून पुढं ठेवा, चहा आणून ठेवा, ब्रश असणार आणून द्या, कोलगेट असणार ब्रशला लावून तोंडात घालाव. असं कोणाला वाटत? सासूला. आता सासूला असं वाटत का याच्या विचित्र झालं. सासू भांड्यावर, सासू कपड्यावर धुवाला. म्हणून हे घरोघर चालू आहे बरं. एकाच घरी नाही त्या भाऊ हे ट्याबा कुणीकडे पेटलेला आहे. अहो ती असणारी शिकलेली पोरगी, तिला बी नोकरी, याला बी नोकरी.
आणि ती काम ऐकती का? नवऱ्याचं ऐकत नाही का? हिचं ऐकती का? त्याला आरो तू रे बोलते ती. आला का तू? कुठे गेलता तू? मॅडम येत ना द्या त्या खरं म्हणून त्या शिकलेल्या आहेत म्हणून द्या घ्या. म्हणून ह्या ज्या आपल्या उपाध्या आहेत त्या बी आपण असणार काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. म्हणून कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण आठवावा. आश्रमाशी कोपी गुहा, राहाला एखादी कोपी असली तरी चालते, गुफा असली तरी चालतं. आणि आहार पाला खाल्ला तरी प्राणशुद्धी होत असते. उगं काही खाल्ल्यानेच प्राणशुद्धी होत नसते. काही खा तुम्ही प्राणशुद्ध करण्याकरता, प्राणाची भूक जाण्याकरता. आणि कुठेही चित्ताशी नसावी बंधन, हृदय नारायण आठवावा. आणि असणार ध्यानात घ्या. जर हे करून असणार ह्या उपाध्याच्यात अहंकार जर वाढीत असतील तर तो परमार्थच नाही. परमार्थ करायचा अहंकार टाकायसाठी, आणि परमार्थ ये करून तुम्ही जर अहंकार करीत असताल तर जाचा कुठं देऊ? परमार्थच कशासाठी करायचा? अहंकार जाण्यासाठी. आणि परमार्थ करून जर अहंकार वाढत असेल तर तो परमार्थ आहे का तो? अरे त्याच्यापेक्षा संसार केलेला परवडतो. मग जर परमार्थ करून अहंकार येत असेल, तुला मी हे केलं, मी ते केलं, मी लय पाठांतर आहे, मला लय येतं, माझ्यासारखी चाल कोणाला जमली नाही, असे बरेच कीर्तन. कसं झालं आपलं कीर्तन? कीर्तन झालं किती म्हणतं, कसं काय झालं आपलं कीर्तन? तू कीर्तन कोण ऐकायलं रे? कीर्तन कोणाचं? हा, कीर्तन म्हणजे काय आहे? कीर्तन म्हणजे बघा, जर द्वैत गेलं तर कीर्तन. त्या काहीचे कीर्तन घडेल ना आम्ही महाराजांनी त्या काहीचे कीर्तन. जर द्वैत राहून कीर्तन करीत असेल तर मग कीर्तन नाही ते योग नसलेलं किर येती. म्हणून इथं महाराज म्हणतात की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी. दंभ अहंकार तयार होत असतो. मी योगी आहे, मी यज्ञिक आहे, मी जपी आहे, मी तपी आहे. मला जपायला माणूस तर त्याचा अहंकार तयार होत असतो निसता. होय, त्याचाच काय तू? अरे निसता गण लावला त्याचा अहंकार आहे. माझ्यासारखं नाही तुम्हाला गण. महाराजाला निसता पटका नीट बांधतालाच तर ते म्हणतो माझ्यासारखा पटका कोणाला येत नाही. म्हणून लक्षात घ्या, अहंकार कुठे चिटकल जाऊन कशाला धरील काही सांगता येत नाही. अहंकार धरून जर केलेला परमार्थ ती उपाधी आहे. आणि परमार्थात तर कोणची उपाधी नसुनी, बाहेरची बी नाही, नातली बी नाही, सगळ्या उपाध्या टाकून निरुपाधिक होऊन परमार्थ करा. म्हणून इथं वायाची उपाधी दंभ धर्म भावे बी न देव न कळी निसंदेह. बाकी काही जरी केलं तुम्ही तर अहंकार तयार होत असतो. जर भाव नसेल तर परमार्थात केवळ भाव लागतो. काय लागतो? भाव लागतो, श्रद्धा लागती, प्रेम लागतं. ह्या गोष्टी परमार्थाला साधक असतील. जर भाव नसेल तर तो ढोंगी परमार्थ असतो, तो दिखावी परमार्थ आहे. म्हणून असे देखाव्यानी अशा ढोंगीपणाने परमात्म्याकडे जाता येत नसतं. परमात्म्याकडे जाता असेल तर भाव लागतो. काय लागतो? भाव. आपल्याला माहित नाही की तुमचा भाव नाही का? भाव नाही तुमच्याकडं? हां, तुम्हाला असं स्वप्नात तरी वाटलं का पत्नी आपल्याला विष टाकून मारील म्हणून? हां, तिला बी वाटलं का मग नरडजा बिन रातच्या येऊ म्हणून? हां, काहून की तुमचा एकूण एकावर काय आहे? भाव आहे. नाही भाव. हा किती सोपं आहे बरं. आहे असं स्वप्नात तरी वाटलं का तुम्हाला ही मला मारील विष टाकून म्हणून? अजिबात नाही. तिला बी वाटलं का हे नरडजा बिन मोह? नाही. मग तुमचा भाव नाही का? पण कुणीकडे भाव येतो? संसारात खोट्यावर भाव. अरे देवावर भाव असावा. आपला भाव कोणावर असावा? भाव बळे भावेवीन देव. भावा वाचून देव कळणं शक्यच नाही.
काय लागतो? इतका भाव पाहिजे की देवा तुला जसं ठेवायचं तसं ठेवी, मी तुला विसरणार नाही. तुला काय ठेवायचं काय करायचं ते तुझ्या हातात आहे. आपल्या हातात काहीच नाही. कोणाच्या हातात आहे? सत्ता धन्याची की जी माय बाप. काऊन की तुम्हाला जन्माला देवानी घातलंय. तुमचं असणारं व्यवस्था देवानी लावली. तुम्हाला असणारं हातपाय आले तेव्हा अन्न खाले तुम्ही, पण हे काहीच नव्हतं तेव्हा तुमचं असणारं प्राणशुद्धी कोणी केली गर्भात? कोणी सांभाळलं तुम्हाला? इतक्या असणारं प्रतिकूल वातावरणात त्यांनी तुमचा सांभाळ केला. तिथं वातावरण चांगलं होतं का? प्रतिकूल होतं सगळं. पण तिथं सांभाळ कोणी केला? देवाने केला. आणि आता तरी सांभाळ कोण करायला? देवच करायला. तरी तो संभाळ तुझ मोकलिले. म्हणून आपण पाहिलं ना, विहीर खांताने खडकामध्ये बेंडकी सापडती. प्रत्यक्ष खडकात काय सापडती? आणि मग तिला तिथं कोणी पाणी दिलं, कोणी अन्न दिलं, कोणी श्वास दिला? जीव नाही का तिच्यात? मग कोणी तिथं कोणी पुरविलं तिला? देवाने पुरविलं. हे मान्यच करावं लागतं आपल्याला. हे मानावंच लागतं, किती विज्ञानवादी असू द्या. पण तिचा सांभाळ कोणी केला? देवाने केला. तसं तुमचा बी सांभाळ कोण करायलंय? हा भाव पाहिजे आपल्याकडं. हे सगळं चाले शरीर देवाचे असते. कोण बोलविते? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. चांगला स्वयंपाक केला तर बायकोचं भजन करता. चांगले कपडे धुतले तर बायकोचं भजन करता. चांगला छल्ला द्याला बोटात तर सासऱ्याचं भजन करता. नाही हे बी नाही कळत. चांगला बोटुळ्याचा भात भजे केले गावरान तूप टाकलं तर सासूचं भजन करता. भजनाला का कमी आहे का तुमच्याकडं? आणि एवढं शरीर चांगलं दिलं देवाचं कोण भजन करीत नाही. बोटात छल्ला द्याला तर सासऱ्याचं काय करता? हा छल्ला हो आमच्या मामाजीने केला नाही. लोकाला हुशारकीनं सांगतो पुन्हा. कोणी केला? मामाजीने केला. मग एक छल्ला मामाजीनं ते बी द्याला कव्हा काऊन द्याला? याचे 10-20 हजार रुपये उसने नेले होते सासऱ्यांनी अडचणीत. आणि तेव्हा त्या पैशाबद्दल काय केला? आणि त्याची त्याला दिलं का कोणाला दिलं? तरी पण भूषण सासऱ्याचं आहे. इकून पैसे न्यायचे माईनं केलं म्हणायचं. त्याच्या असणाऱ्या पगारीतूनच 100-200 हजार रुपये काढू ठेवायचे. आणि सासायचे असले 50,000 सासर जायचं आईकडं आणि आईनं मनी केले म्हणायचे. ही अशी चाले. म्हणून एवढं तुम्हाला दिलं त्याचं काय करावं? हा भजन करावं. तयाचे भजन चुकू नको. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून इथं महाराज म्हणतात भाव पाहिजे देवाबद्दल. इतका भाव पाहिजे की देवा वाचून काहीच नाही. देवच माझा आहे, मीच देवाच आहे. माझं जगात दुसरं कोणासंग नातं नाही. खरंच तुमचं नातं देवासंग लागतं. देवाचं जे स्वरूप आहे, देवाचं जे लक्षण आहे, ते सगळे लक्षणं तुमच्यावर बसतात. तुमच्यावर देहाचे लक्षणं बसत नाहीत. देवाची लक्षणं तुमच्या ठिकाणी चिटकतेत जुळतेत. ऐक्य होतं. कोणासंग? देव सत आहे, तुम्ही बी सत्य. देव चैतन्य, तुम्ही बी. देव आनंद स्वरूप आहे, तुम्ही बी. मग जुळले का नाही? कोणाचे लक्षण आहे? मग ज्याचे लक्षण. म्हणून तर माणसं म्हणते तर पोरग वडिलासारखं दिसायलं. कोणासारखं दिसायलं? मग त्यांनी समजू नाही का हे वडील माझे आहेत म्हणून? हे बी नाही कळत का तुम्हाला? पोरग कोणासारखं दिसायलं? हा नाक डोळे सगळे रंग सगळं बाप उगळून टाकले जसा. हे पोरग म्हणजे मग त्यांनी समजावं मी कोणाचं आहे म्हणून. तसं हे बी पोरग कोणासारखे दिसता तुम्ही? मग तुम्ही बी कोणाचे येत? हा उगळून टाकल्यावानी. कोणी उगळून टाकलं? देवानी. तुम्ही सच्चित आनंद स्वरूप आहेत म्हणजे तुम्ही कोण आहेत?
म्हणून देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. हे खरं बोलणं मी यायचं आहे. अरे त्याचा नाहीच तू. ते असं जड दुःख रूप आहेत. ते माईक आहेत ते खोटे आहेत. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत इथल्या देहाबद्दल हे मायबाप. पुढे तुला असणार डुक्कर झाला तर कोणचे मायबाप? ते डुक्कर डुकरीन का? कुत्र झाल्या कुत्री माय कुत्रा बाप का? कोण मायबाप? फक्त देव मायबाप. म्हणून इथं महाराज म्हणतात भावे विन देव नकळे निसंदेह गुरु विना अनुभव. आणि हे अनुभव येण्याकरता कोण लागतो? सद्गुरू लागतात. सद्गुरू वाचून संसारी तारक नशेचे निष्ठंकान कोणी. सद्गुरू वाचून देव कळत नाही. देवाकडे गेल्याने देव कळत नाही. जीवाकडे गेल्याने तर कळतच नाही. देवाकडे जाऊन बी काय नाही कळत. कारण की जीवाला कळत नाही. देव बोलत नाही. आणि संताकडे तुम्ही जात नाही, सद्गुरूकडे जात नाही. म्हणून देव तसाच पेंटिंगमध्ये पाडा. आणि देव कळून घ्यायचा असेल तर संताकडे सद्गुरूकडे जावा. म्हणून इथं सद्गुरू वाचून अनुभव नाही. देव आहे पण त्याची अनुभूती पाहिजे ना. होय, घरात धन आहे पण त्याचा जर अनुभव नसल, ते प्राप्त करण्याची जिज्ञासा नसल किंवा मिळालं नाही तर धन असून बी भिकारीचे लक्षणं भोगितो. त्या धनात धन असून बी उपाशी झोपतो, दैना भोगितो, 18 पगड दुःख भोगितो. गरिबीचं धन नाही का? घरात मध्ये कढाया पुरलेल्या आहेत त्याच्या घरात. तुमच्या घरात तुमच्या घरात मध्ये सोन्याच्या कढाया पुरलेल्या आहेत. मी काढून देतो तुम्हाला. कुठाल्या कढाया? तुमच्या घरातल्या. कारण की संत काढून देत असतात. संतांनी सांगितलं त्या कढाया तुमच्या हातात येतात. तुमची सगळी गरिबी जाती. तुम्ही गरीब झालेले आहेत. गरीब आहेत. तुम्हाला वाटलं आम्हाला घरे दारे, अरे गरीब आहेत. म्हणून इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण. इंद्रियाच्या पाठी लागून तुम्ही श्रीमंत असणारे, चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप ब्रह्मस्वरूप असणारे, इंद्रियाच्या नादी लागून विषयाकडे भीक मागायले. तुम्ही झोळी घेतली हातात. कशाच्या मागे लागले? विषयाच्या मागे. आणि विषयाची विषय भोगता भोगता भोगताच आयुष्य जातं, मृत्यू पुढे येतो. आणि मग तीच वासना घेऊन पुढच्या जन्मात जावं लागतं. त्या वासना इतक्या दृढ झालेल्या आहेत तुमच्या विषय भोगण्याच्या. विषय जरी नाही मिळाले, डोळे जरी गेले तुमचे, तर पाहाची वासना तशीच दडपलेली राहती. नाही ऐकू आलं तरी ऐकण्याची वासना तशीच दाबलेली जाती. नाही खाता आलं तरी खाण्याची वासना. आता लक्ष्मीला म्हाताऱ्याला खावा वाटत ते तळ्यालं, पण त्याला जमत नाही. आणि ते घरातले माणसं म्हणते तुम्ही खाऊ नका, आजूरशीच खाल्लं तर कसं झालं तुमचं? तुमची बेजारी ना आमची बेजारी. त्याच्या तुम्ही ते म्हणता नाही जरा जरा तरी खाऊ दे ना. एवढं केलंय तुम्ही, तुमचं तर तोटच बांधलं. आता तुम्हाला नाही पापडी न करंजी न लाडू न गोळे. म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही भोळे. आता म्हणून ध्यानात घ्या, ह्या वासना दाबल्या जात्यात, मिटल्या त्या, दाबल्या त्या, दाबावं लागल्या. आणि जी गोष्ट दाबलेली असती तिचा स्फोट होत असतो. झाकलेली गोष्ट माणसाला लय दिसत असती. अशीच नाही ते महाराजांना जेवायला सांगितलं. एका मावशीने एका घरी गेले महाराज, पण आता ताटवाडी रांगोळी काढली, चट काढलं, पण लगेच लेकरू तिथं बाजूला सांडास केली. तिला वेळच नाही ना आता काढायला. मग तिनं टोपलं घेतलं, त्याच्यावर ठुलं आणि त्याच्यावर दिवा ठेवला प्रकाश. आणि महाराज बसले जेवायला. आता पाहता पाहता गुपचूप जेवण सगळं वाढणं. आणि महाराजाला वाटलं येईन काहीतरी चांगली वस्तू केली आणि इसरली वाढायची, झाकून ठुली. मग महाराज म्हणते चट वाढलं तुम्ही, पण त्याच्या खाली काहीतरी इसरलं. ते म्हणे इसरू द्या तुम्ही जेवा. गुपचूप नाही म्हणे महाराज, तसं हाटवा द्या. नाही म्हणे ते वाढल्याशिवाय मी जेवणारच नाही. अवघडच काम इथं नाही. हो महाराज तुमच्या पाया पडते, तुम्ही गुपचूप जेवा.
ते राहू द्या तसंच. नाही नाही म्हणे मला ते वाड्याशिवाय जेवायचंच नाही. आता हे तुटला महाराज हत्तीला. हत्ती काही वाढायला तिला माहीत होतं हे वाढायसारखं नाही, पण ते काही ऐकायला नाही. मग जेव्हा त्यांनी टोपलं उचललं मग कळालं त्याला त्याच्यात काय येतं. म्हणून ध्यानात घ्या, आपला जो विषय चालला ह्या सगळ्या उपाध्यात खोट्यात मिथ्येत कल्पितेत टाकून द्यावं, त्याच्यातून मन आपलं बाजूला करावं. वायाची उपाधी म्हणून इथं मनात भावे बिन देव नकळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे, तपे बिन दैवत दिल्या विन प्राप्त, गुजे विन हित. आणि कोणचं दैवत प्राप्त करायचं असेल तर तप लागतं. काय लागतं? तप. म्हणून असं बघा, ब्रह्मदेवाला मी कोणी कळालं, मी कोण आहे कळाना, मी कुठून आलो हे बी कळाना. मग नारदाने येऊन सांगितलं की तुम्ही विष्णूचं तप करा, विष्णूला प्रसन्न करा, मग तुम्हाला विष्णू ज्ञान सांगतील, मग तुम्हाला दर्शन होईल, तुम्ही कोण आहे ते कळालं. म्हणून असणार ब्रह्मदेवानी एका एकांतात वासातमध्ये तप करायला सुरुवात केली. कोणाचं? विष्णूचं. आणि मग तपा अंती विष्णू प्रसन्न झाले. हे ब्रह्मदेवा, हे ब्रह्मया, मी आलो, विचार काय पाहिजे तुला. तर मग ब्रह्मदेवाने विचारलं मी कोण आहे, मी जग निर्माण केलं त्याचाच मला अहंकार झाला, पण मी आहे कोण. असं ब्रह्मदेवाने प्रश्न विचारले. कोणाला? विष्णूला. आणि मग विष्णूनं सांगितलं तू कोण आहेस. तर त्याचं आपण बी तप बघा, तप वाचिक तप असतं, कायिक तप असतं, मानसिक तप असतं. वाणीनं बघा, काया हे शरीर आहे हे भगवंतासाठी उघडाव, भगवंताच्या लक्षणासाठी. म्हणून तुम्हाला काही होत नसेल तर अनेक मार्ग सांगितले. तीर्थयात्रे जाय, चुकू नको, जोपर्यंत सकळ सिद्ध आहे तोपर्यंत काय कर, तीर्थयात्रा कर. हे बाहेरून आणलंय संतांनी, हे घरी बसल्या बसल्या करीतच राहतं ना. त्याच्यापेक्षा मग काय जाय तीर्थया, सकळ सिद्ध आहे, हात चालावा पाय तो आपले. म्हणून त्याच्यात शेरा हाणला, सोहित पाय, भोंगड्या नको आणू, बगवे नको आणू, तीर्थाला जाऊ, झुली नको आणू, बाईला बैलेस तू बी. मग सोयीत पाय, तीर्थयात्रेला जाऊन बी काय आपले सोयीत पाय. तू सोयीत कशात आहे? मुक्त होण्यात आहे. सोयीत कशात आहे? भगवंत कळण्यात आहे. सोयीत कशात आहे? मीच अज्ञान निवृत्त करण्यात आहे. हे खरं आपलं काय सोयीचा कारण आहे, संगती साधूची. म्हणून सोयीत त्याच्यात आपलं संताच्या संगतीत आपलं जीवन व्यतीत झालं पाहिजे. मग काया ही परमार्थासाठी उघडा, परमार्थासाठी खर्च करा. वाचा ही वाणी तप, ही वाणी भगवंताच्या नामस्मरणाने शुद्ध करावं. सतत त्या वाणीत भगवंताचं चिंतन असावं, भगवंताचं नामस्मरण असावं. ही वाचिक तप. मानसिक तप, भगवंताच्या ठिकाणीच मनाला ठेवणे, भगवंता वाचून त्याला बाजूकडे न जाऊ देणे, गेलं तरी पुन्हा फिरून 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 देवाकडे आणून घालणे. हे मानसिक तप. काया वाचा मने झालो विष्णुदास, काम क्रोध त्यास बांधीची ना. म्हणून ही याला म्हण तपे विन दैवत. आता 2 तास 1 तास बसायलो आपण, ही तपच आहे. तुम्हाला तप वाटत नाही का? तप नाही. आता तुम्हाला नाही वाटत त्याला काय करावं? तुम्हाला केव्हा तप वाटत? डोळे झाकून बसल्यावर. अरे हे तपच आहे आपलं रोजचं. मांडी घालून जे बसलंय पद्मासन आहे. कोणचं आसन आहे? पद्मासन. एकाग्र चित्त करून तुम्ही ऐकायला हे काय आहे? आणि सगळ्यात श्रेष्ठ तप हे कालच्या फोनचं आताच सांगायचं का? त्याचं कालचं फोन आला होता ह्या दोघायला, नगरहून एका आईचा. आणि मग सांगितलं महाराज तुम्ही जे सांगता खूप छान आहे, खूप गोड आहे, तुम्ही आम्हाला अनुग्रह देता का? म्हणलं आमचा शिष्य संप्रदाय नाही, गुरु संप्रदाय बी नाही, आम्ही कोणाला शिष्य म्हणित नाही, आणि आम्हाला कोणी गुरु आणि गुरु म्हणण्यासारखं आमच्याकडे काही नाहीच ना. नाही मठ,
नाही गाडी, नाही दाढी, नाही बॉडी. कुठं ते मिरवणूक करायची गुरुची. म्हणून असे गुरु परंपरा नाही. आणि तुम्हाला सांगायचं, आमचे गुरु श्री असणारं रंगनाथ महाराज. संप्रदाय म्हणतात तर तो असणारा साखरे संप्रदाय. आळंदीला आत्ता तिथं मठ आहे तो सिद्ध बेटावर, विनायक साखरे महाराज. त्याचे शिष्य असणारे रंगनाथ गुरुजी, ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असणारे रंगनाथ गुरुजी. त्याचे शिष्य असणारे केशव महाराज, आमचे गुरु. ब्रह्मभूत असणारे केशव महाराज, शांती ब्रह्म. त्याचे आम्ही कोण? शिष्य असणारे. आणि असा आमचा असणारा काय संप्रदाय आहे, तो संप्रदाय असणारा म्हणून इथं आजचा जो आपला गुरु वाचून आपली खरी सोय लागत नाही. सद्गुरू वाचून या संसारातून आपल्याला तारू. म्हणून तपेविन दैवत दिध्याविन प्राप्त. काही दिलं तर प्राप्त होत असतं. तुम्ही जर कान मन दिले तर तुमचं असणारं स्वरूप तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही गहाण ठुले कान आणि मन दुसरीकडे घातलं तर प्राप्त होणार नाही. इथं जर तुम्ही काय दिलं तर येऊन बसले आणि कान मन नाही दिलं तर कसं प्राप्त होईल? हे प्राप्त होण्याकरता काय लागल? आता काही तर येतच नाही म्हणून त्याचं प्राप्त होण्याचं काही विषयच नाही. काही आले तर बाहेर बसतेत तरी प्राप्त होणं. इथं येऊन कान मन जर तुम्ही या चिंतनात ठेवलं तर मग हे काय होईल? मग काही द्यावं लागेल. काही द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? कान आणि काय मागायले संत? कान आणि मन. हे लय अवघड काम आहे का बरं? काही द्यायचं का? काहीच नाही. फुकट. हे फुकट. मन बी कसं आलेलं आहे तुम्हाला? फुकट. कान बी फुकट. आणि फुकटच द्यायचं. ज्यांनी बरं एवढं नाही, ज्यांनी दिलं त्याला द्यायचंय का? तुमचं काय द्यायचं? कान कोणी दिले तुम्हाला? देवाने. मन कोणी दिलं? जी ही दिली त्याशी द्यावे. पिंडदान उत्तीर्ण चरण धरून व्हावे. ज्यांनी दिलं त्याला द्याला. बघा, ज्यांनी दिलं त्याला द्याला काय हरकत आहे? आणि जर ज्यांनी दिलं त्याला द्यायचं नाही आणि त्यालाच भांडायचं पुन्हा, तो काय दिलं मला, हे उभरेपणाच आहे का नाही? आता खाटोटपणा आहे. हे कोणी दिलं तुम्हाला? इमानदारीनं सांगा. आणि कोणाला द्यायचं? मग त्याला द्यायचं. बरं, त्याच्या मोबातल्या इतकं महान मिळतं तुम्हाला. भूतोन भविष्य अलौकिक जीवन मिळतं. तुम्ही लोकायला कान दिले तर दुःख होतं तुम्हाला. शिव्या मिळत्याल, काही मिळल. तिकडं मन काढून घ्या. देवाला लावा मन. कोणाला लावा? श्रवणात घाला मन. मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून तपेविन दैवत दिद्याविन प्राप्त. प्राप्तच आहे. फक्त द्या तुम्ही. प्राप्ताचीच प्राप्ती आहे. फक्त तितकं द्या. काय द्याला तुमच्याकडे? शरीर. काय द्याला? प्राण. काय द्याला? इंद्रिय. काय द्याला? मन. हे द्या. कोणाकडे द्या? देवाला द्या. म्हणून इथं तपेविन दैवत दिद्याविन प्राप्त. गुजे विन हित कोण सांगी? आपलं हित कशात आहे? आत्मस्वरूप जाणण्यात. आपलं हित कशात आहे? जन्म मरणाची निवृत्ती करण्यात. आपलं हित कशात आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करण्यात, परमानंदाची प्राप्ती करून घेण्यात. अलौकिक जीवन, निर्भय जीवन, प्रसन्न जीवन, निश्चिंत जीवन, हेच आपलं काय? सगळं हे चिंता आहे. सगळं हे मरण आहे. सगळं हे ना असणारं दुःख आहे. सगळं हे. पण काय? ह्या सगळ्यांनी दुःख जातं का? भय जातं का? यांनी आमचं वाटाने चालतं. किती पैसा असला म्हणजे मरणातून वाचील का त्यो? होय, पैसा किती असू द्या, मरणातून वाचील का? मेले नाही का पैशावाले? होय, सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई यम आज्ञा. यमाची आज्ञा झाल्यावर म्हणले हे राष्ट्रपती येत. मेले का नाही मेले? किती मेले आता लोक राष्ट्रपती? गुरुजीला माहिती असेल आता किती पंतप्रधान मेले. मोघम कामी. एक ठोक
म्हणून बघा त्या चिरेनीने असं शिलायचंच नाही मोठ्या कुढणी, म्हणून ध्यानात घ्या. अहो राजे गेले, हां काय गेले? राजे गेले. ओस पडले असणारे किल्ले, आता ज्या किल्ल्यामध्ये राजे होते, सैन्य होतं, कोण्या दरारा होता, पण ते किल्ले काय पडे आज? ओस पडे. प्रदर्शन सुरू झालं त्या किल्ल्याचं. आणि आता तसंच हे राहणार आहे सगळंच. म्हणून इथं महाराज म्हणतात की हित, म्हणून इथं गुजे विनहित. गुज माहिती आहे ना तुम्हाला? आपली लेक आपल्या आईला गुज गोष्टी सांगत असते नांदून आल्यावर. काय सांगती? कोणाला सांगत नसती. कोणाला सांगती? आईला. फुसफुस पुन्हा शेजारीला कळत नाही जवळ काय बोलायला दोघी मायली किती. काय सांगते? गुज. कुणीकडं गुज? तिकडं. सासू विचारी, माय विचारी, सासू म्हणे सासूबद्दल बोलूच नको तू, देराबद्दल बोलूच नको, सासऱ्याबद्दल म्हणजे सगळं तिकडं खबाळ सांगत असते ती गुज गोष्टी. तसं भक्तांनी आपल्या गुज कोणाला सांगाव? देवाला सांगाव. सांगू इथं गुज गोष्टी कोणाला? आणि काय गुज हे तुमचं? तुमचं गुज आहे दुःख जे झालं याचं कारण सांगणे, जे मरण आहे आपल्याला त्याचं कारण सांगणे. हे काऊन मला दुःख व्हालं? हे दुःख फक्त देव कळाला की देवाकूनच निवृत्त होईल, म्हणून शरण जावे सर्व भावे. हे अगुच गोष्टी देवाकडे सांगा. ह्या लोकाला किती सांगितल्या तर तुमचं हे काहीच ऐकणार नाहीत, ऐकलं तरी निवृत्त करू शकत नाहीत. तुमचं मरण निवृत्त करणारा नाहीत हे लोक. यायला किती सांगा त्या गुज गोष्टी. कोणाला? ह्या लोकायला. तुमचं घरचे असो की बहीण असू की भाऊ असू की माय असू की बाप असू की असणारा मोठा सोयरा जरी असला तरी म्हणून नको नको माना गुंतू माया जाळी, काळाला जवळी रासावया. म्हणून तुला सख्खी बहीण बी सोडिणार नाही याच्यातून. तुला तो सासरा, तुझे सोयरे, तुझे माय, तुझी बायको हे कोणीच याच्यातून सोडणार नाही. याच्यातून सोडणारे देव, याच्यातून सोडिणारे संत. मग आपल्या असणारं गुज जे आहे ते संतापुढं सांगा. म्हणून गुजेवी नाही तर कोण सांगे. म्हणून तुम्ही जर गुज सांगितलं, भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आता माझं जे गुज आहे ते तुला सांगतो. आता माझ्या अंतकरणातली गोष्ट तुला सांगतो. आणि अंतकरणातली गोष्ट माणूस एक तर मित्राला सांगल, नाही तर पत्नीला सांगल. त्याला सांगण्याच्या गोष्टी किती येतात. एक तर जवळचा आपला मित्र आहे त्याला काय सांगल? अंतकरणातली गोष्ट सांगल. किंवा जे माईला सांगणार नाही ते कोणाला सांगल? बायकोला सांगल. म्हणून त्या अंतकरणातल्या गोष्टी माईला नाही सांगितल्या भगवंतानी, बापाला नाही सांगितल्या, भावाला नाही सांगितल्या, आणि बायकोला बी नाही सांगितल्या. ते हित गोज ते अर्जुनाला सांगितली. न सांगे वसुदेव देवकीशी, न सांगे बळीभद्राशी. ते गुज अर्जुनेशी सांगितले. ती गुज गोष्ट कोणाला सांगितली? आणि सांगितलं, अर्जुना आता तुला मी माझ्या अंतकरणातली गोष्ट सांगतो. माझी जे गुज आहे ते सांगतो. फक्त तू लक्षात देऊन ऐक. हे अर्जुना फक्त तू ध्यान देऊन ऐक. अशी गुज गोष्ट भगवंत संत सांगत असते साधकाला. म्हणून इथं ही गुज गोष्ट गुजेवी नाही तर कोण सांगे? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. माऊली सांगतात, महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही हे जे सांगायले गुज गोष्टी, हे सांगायले तुम्ही परमार्थातलं हित गोष्टी, तर तुम्हाला काही याचा अनुभव आला का? काही साक्षात्कार झाला काय? काही दृष्टांत झाला का? मग दृष्टांत झाल्यानंतर सांगायला काहीच हरकत. म्हणून ज्ञानदेव सांगे दृष्टांताची गोष्ट. मात म्हणजे गोष्ट. मी गोष्ट सांगतो. जसं असणारं एखाद्या माणूस तिकडून जेवून आला आणि इकडं सांगू लागला, भूक लागलेली तुम्हाला, हो जा जेवा तिकडं, चालू आहे. तसं काही नाही. कोणी आलं की त्याला काय करते, ते आदराने जेवू घालाले. म्हणजे तुम्हाला कसं काय माहीत? म्हणजे तुला कळ ना का? मग तृप्त होऊन आलो, ढेकर द्यालो, सुपारी खालो, पान खालो,
हे काय मला काय कळालं नाही का, म्हणून तुला सांगायलो ना की तिकडं काय चालू आहे, अन्न सत्र चालू आहे, तू जाय जेव, तिथं काही प्रतिबंध नाही, काही नाही. कोण जे येईल त्याला काय करते तर जायने घातली मुक्तीची गामध्ये. अशा हरी बसलेले येतात, हे लोक जेवायलेत, यालेत, बसायलेत, जेवायलेत, काही जेवून गेलेत, काही जेवायलेत, काही यालेत. गावादी मानली त्यांनी दुकान लावलेलं आहे मुक्तीचं. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती, नुसती भक्तीच नाही तर मुक्ती बी आहे, भोगती बी आहे, खाला बी आहे, ऐकायला बी आहे, मुक्त व्हायला बी आहे. भक्ती मुक्ती फुकाचसाठी कोणी त्याच्याकडं न पाहे रे, पण कोणी त्याच्याकडं दुकान लावलेले. आता आपलं दुकानच आहे ना, फुकट आहे ना, काय उदबत्ती आणायची का नारळ आणायचं काहीच नाही ना. या बसा ऐका मुक्त व्हा. कसं दुकान आहे, फुकट, फुकाचे सुखाचे म्हणून फुकट दुकाने. पण इकडं कोणी नित्य पाहते. काय चाललं का ना बाबा, काय चाललं का ना बाबा, हातजोडी तितकी, काही तर इकडे यायला तयार नाही. इतकं अलर्जी आहे त्याला, रोडला फिरतील पण इकडं येणार नाहीत. मग त्याला काय आहे, त्याची अलर्जी आहे. म्हणून संत सज्जनी मांडिले जया जे पाहिजे ते भक्ती मुक्ती फुकाचसाठी कोणी त्याकडं न पाहे रे. म्हणून ज्ञानदेव सांगे द्रष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. आपला तरुणोपाय, आपली असणार मुक्ती, आपला मोक्ष संताच्या संगतीशिवाय नाही. संताची संगत केल्याशिवाय आपलं स्वरूप आपल्याला कळणार नाही. जोपर्यंत आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही तोपर्यंत अज्ञान जाणार नाही. जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत दुःख झाल्याशिवाय राहत नाही. अज्ञानामुळं दुःख आहे. जे काय आहे ते कशामुळं, अज्ञानामुळं. आणि ते ज्ञानाने जात असतं. ज्ञान गुरुकडं असतं. गुरु ते ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आठी जैसे. म्हणून इथं महाराज म्हणतात साधूचे संगती तरुणोपाय. साधूच्या संगतीत काय होत असतं, उद्धार होत असतो, तरुणोपाय होत असतो. म्हणून साधूची संगत होण्याकरता पुण्य लागतं आणि पुण्याने सत्वगुण होत असतो. सत्वगुणात साधकदशा प्राप्त होत असते आणि साधक साधूच्या संगतीत जात असतो. साधूच्या संगतीत त्याचा तरुणोपाय होत असतो. म्हणून पुण्य होण्याकरता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि मग पुण्याची गणना, मग पुण्य होण्याकरता काय लागतं, तुमच्या वाणीनं हरीचं नामस्मरण करणे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्य अगणित पुण्य होईल आणि पुण्याचा सण तिळतिळ पुन्हा साचा पडे. मग ते पुण्य संच होईल, पुण्य जमल अंतकरणात, पाप राहणार नाही. तिथं निष्पाप अंतकरण होईल. पुण्य झाल्यानंतर अंतकरण एक स्थिर होईल देवाच्या उपासनेनं. आणि मग मात्र सत्वगुण इतका वाढल की तिथं साधक दशा आपण त्यात तयार होईल. कोमल तिथं कोम उत्पन्न होईल. कशाचा, मुक्त होण्याचा, साधक दशेचा. आणि साधक असणारं साधूची भेट घेण्याकरता झुंडत असतो. आणि साधूची भेट झाल्यानंतर त्याचं असणारं जे आवरण आहे ते निवृत्त होत असतं. आणि विक्षेप असणारा जो आहे तो असणारा उपासनेनं स्थिर झालं अंतकरण. आणि निष्पाप अंतकरण त्याच्या साधनाने नामस्मरणाने झालं. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना. जय हरी.